नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मऊसूत, झटपट आणि अगदी घरच्या घरी बनणारा हलका फुलका ढोकळा. हे अगदी कमी वेळात आणि कमी साहित्य वापरून तयार करता येतं. ही रेसिपी अगदी सोपी असून तुम्ही सहज घरच्या घरी तयार करू शकता. अगदी घरातल्या साहित्याने सहजरित्या बनतो. ढोकळा बनवण्यासाठी सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात 1 कप बेसन, अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबू सत्व, 2 मिरच्या आणि आल्याचा तुकडा, अर्धा चमचा मीठ, 2 चमचे साखर, चिमूटभर हळद घालून मिक्सरला एकदा फिरवून घ्या. चांगलं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये 1 कप बेसनाला 1 कप पाणी टाकून चांगलं पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊया. हे सगळं मिक्सरला एकत्र फिरवल्यामुळे छान गुठळी न राहील असं पीठ तयार होतं. हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्या. गुठळ्या राहायला नकोत. पीठ मध्यमसर असलं पाहिजे, ना फार पातळ ना फार घट्ट. आता हे मिश्रण एका दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया. हे पीठ 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवा. तोपर्यंत एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करत ठेवा. आता इथे मी ढोकळा वाफवण्यासाठी केकचं भांडं घेतलंय. तुमच्याकडे जर एखादं खोलगट पसरट डिश असेल तर तीही तुम्ही घेऊ शकता. केकच्या भांड्याला आतून सगळ्या बाजूने तेल लावून तयार ठेवा. दहा मिनिटांनी मिश्रणात अर्धा चमचा बेकिंग सोडा घाला. त्यावर 1 चमचा पाणी घाला म्हणजे सोडा ॲक्टिवेट होईल. मग लगेच मिश्रण नीट हलवून घ्या. तुम्ही बघू शकताय मिश्रण कसं फुलायला लागलं आहे. मिश्रण फुलल्यानंतर लगेचच केकच्या साच्यात ओता. टॅप करा म्हणजेच हवेचे फुगे निघून जातील. आता हे मिश्रण वाफवण्यासाठी ठेवा. मिश्रण वाफेवर ठेवतेवेळी भांड्यातलं पाणी गरम असायला हवं. 15 मिनिटं मंद आचेवर झाकून वाफवा. वाफवताना दुसऱ्या बाजूला आपण फोडणी तयार करून घेऊया. एका पॅनमध्ये थोडं तेल गरम करा. त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घाला.
चांगलं परतून घ्या. मग त्यात 1 कप पाणी आणि 2 चमचे साखर घालून उकळवा. पंधरा मिनिटांनंतर सुरी घालून बघा. जर सुरी स्वच्छ बाहेर आली तर ढोकळा शिजला आहे. ढोकळा गार झाल्यावर आधी बाजूने सोडवून घ्या. मग एका प्लेटमध्ये काढून सुरीने त्याचे चौकोनी तुकडे करा. बघा किती मस्त मऊसूत आणि जाळीदार तयार झाला आहे ढोकळा. ढोकळा कापत असतानाच तुम्हाला समजत असेल की ढोकळा आतून किती स्पंजी झालाय ते. फोडणी साधारण गरम असतानाच ढोकळ्यावर घालून सर्व करा. ढोकळ्याच्या फोडणीत पाणी घातल्याने ढोकळे खूप कोरडे लागत नाहीत. फोडणीत तेल जास्त न आल्याने तेलकटही होत नाहीत. 1 चमचा साखर घातल्याने खूप आंबूस पण लागत नाहीत. तयार आहे आपला झक्कास ढोकळा. फुललेला, मऊसूत आणि अगदी परफेक्ट. जर रेसिपी आवडली असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह.